नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा झुंज भाग 16. बापू वारले. खांद्यावरचं मुंडकं कोणीतरी छाटून न्यावं तशी माझी अवस्था झाली. पाहुणा 6-7 दिवस थांबला आणि धीर देऊन निघून गेला. बापू गेल्यानं छतच हरवल्यासारखं झालं. तसा मी दगडी काळजाचा माणूस, पण यावेळी रडू आवरेना. रुक्मिणी आणि म्हादू तर खूपच रडत होते. दोघांच्यावर बापू कधी रागवल्याचं मी पाहिलं नाही. आमच्यावर जरी रागावले तरी चांगल्यासाठीच रागावले. मसुगडे मास्तरांनीही धीर दिला, सांत्वन केलं. 5-7 दिवस नाटकाच्या तालिमीकडे फिरकलोच नाही. मास्तर मला नेहमी म्हणायचे, हनुमंतराव, नाटक रद्द करून टाकूया. आधीच दिवस कमी राहिलेत, त्यात तुमच्या मनावर ताण पडल्यासारखा झालाय. पण मला ते पटत नव्हतं. मी असाच मोकळा राहिलो तर मनात गांधील माशा पोळं करतील हे मी ओळखून होतो. यावर एकच उपाय होता, मन कशात तरी गुंतवणं आवश्यक होतं. गावाशी तुटक वागून उपयोग नाही. एकरभर रानातला जोंधळा कापून नेणारा चोर सापडला पाहिजे. जमेल तसा त्याचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी माणसात मिसळायला हवं. मास्तर साथीला असल्यावर काय अवघड आहे. हळूहळू गाव आपण आपणाकडे वळवू. दत्तक म्हणून आमचं घर इथं आलं असलं तरी साऱ्या गावाच्या नाकावर इथलेच म्हणून भक्कमपणे स्थिर होऊ. शत्रुत्व तरी किती दिवस करायचं. आता आपण एकटे पडलो. कोण आहे आपली बाजू राखायला. आई मागेच गेली, आता बापूही गेलं. सारं काही आपलं आपण निस्तारलं पाहिजे. 1 नाही 2 नाही, 1000 प्रश्न समोर टाकलेत. निर्णय घ्यायला हवा. उशीर करून उपयोग नाही. अन्यथा पुन्हा नवीन प्रश्नांचं लटांबर मागं लागायचं. विचारपूर्वक पावलं टाकायला हवीत. जगू राधीच्या नादात वाहात चाललाय, त्याला सावरायला हवा. कडक विरोध करून काही उपयोग नाही. एखाद्या बाईनं बोंब ठोकून घराचं आडं खाली घेतलं असतं. सोशिकता हाच तिचा अलंकार होता. मास्तरांचं अवघड आहे. परगावचा एक रामोशी मास्तर गावात येऊन पाटलाची पोर उडवतो म्हणजे काय. साऱ्या गावात बोंब झाली होती. आपल्याच प्रतिष्ठेला हात घातल्यासारखं प्रत्येक गावकऱ्याला वाटत होतं. मास्तरांना मी कितीतरी वेळा बजावलं, पण ते कुठले ऐकायला तयार आहेत. तेव्हा आपल्याच मस्तीत मास्तर जगत होता. त्या दिवशी रविवार होता. मास्तर माझ्याकडे सकाळीच आले. म्हणाले, आज काय प्रोग्रॅम. काही नाही, नांगरटीचं बघायचं जरा. हं, चला. येताय धबधबीवर आंघोळीला. जाऊया की. थांबा, जरा बैल पाण्यात घालून आणतो. बाजा आणलं की. काय करतोया बसून. हं, गड्यावरच इसंबून राहिल्याव साऱ्या कामाची वाटच की. आत्ता येतो. किती वेळ लागतोय. धबधबीवर आंघोळ करण्यातली मजा काही औरच आहे. आमच्या गावाच्या पूर्व दिशेला असणारी ही धबधबी तरण्या पोरांची आवडती जागा. हत्ती झोपल्यासारखे प्रचंड काळेभोर दगड पसरलेले. दगड कसले, ऐसपैस पसरलेली दगडी भिंतच जणू. 6 फूट उंचीच्या मधल्या पट्ट्यातून फुसांडत वाहणारं खळखळतं पाणी वरून कोसळतं आणि खाली माणूस बुडेल इतक्या खड्ड्यात एकरूप होतं. तळाची वाळू मोजून घ्यावी इतकं स्वच्छ पाणी. वरती फुललेलं पानस्थळ आणि समोर टेकड्यांचं जाळं. मध्यभागी साक्षात स्वर्ग उतरावा तशी निसर्गता निर्माण झालेली ही धबधबी. मस्त आंघोळ करत कपडे धुवायचे. वरच्या टणक स्वच्छ काळ्याभोर खडकावर पसरायचे. पुन्हा पुन्हा आंघोळ करून उन्हाला पाट देऊन बसायचं.
आरामात अंग घासायचं. साबणाचा फेस खायला येणारे मासे अलगद उडवायचे. मजा यायची. यावेळीसुद्धा आम्ही अशाच उत्साहाने तिथं गेलो. कपडे काढले, धुण्यासाठी पाण्यात बुचकळले, स्वच्छ धुतले. मी शर्ट वाळत चालण्यासाठी खडकाकडे गेलो तर समोर दगडावर प्रचंड अक्षरं, मसुगडे मास्तरांच्या भानगडीची जाहिरात. 2-3 ठिकाणी हीच जाहिरात वेड्यावाकड्या अक्षरात लिहिलेली. मी पुसायला लागलो तसे मास्तर हसत म्हणाले, कशाला पुसता हनुमंतराव? खरं तेच पोरांनी लिहिलंय. पण मास्तर हे चांगलं नव्हे. का? तुम्ही पार पाटलाच्या चुलीजवळ पोचलात. मी नसतो पोचलो तर आणखी कुणीतरी पोचलंच असतं. ते एक वेळ परवडलं असतं. पण तुमचं तसं खटकतंयच गावाला. का? रामुशाचं रुततंय का टोचतंय? हा जातीयवाद ब्रह्मदेवाचा बाप बी टाळू शकणार नाही. म्हणून काय प्रयत्नच करायचा नाही? प्रयत्न करा की, पण रीतीनं करा. आम्ही काय वाईट केलंय? पुढं काय करायचा विचार आहे? जमलं तर लग्न, नाहीतर तिची मर्जी. आपण माघार घेणार नाही. बाप रे, फारच तयारीचे दिसता. मग घरात बायको असताना वड्याव धुणं चुबकणाऱ्या गर्तीला भुलवण्यापरास हे लय चांगलं. बोला बाबांनो, तुमचंच राज्य आहे. चांगली तयारी धरली तुम्ही बी. तयारी करणं मागं आहे हनुमंतराव. टाईमच तसा आलाय. म्हणजे ही चिठ्ठी वाचा. सांजचीच हाय. मी बारकाईनं चिठ्ठी वाचली. संजी 2 महिन्यांची गरोदर होती. उपाय करणं आवश्यक होतं. ती म्हणत होती काहीतरी करा, पण पाडा. लग्न करणं शक्य नाही. आणि मास्तरचा तर याला विरोध होता. त्यांच्या मते लग्न करायचं. बाप रे, भयान अवस्थेत सापडलाय गुरुजी तुम्ही. मला तर सारंच अवघड वाटतंय. त्यात काय अवघड? म्हणजे तुम्हाला कसलंच भ्या नाही वाटत? मी डरपोकाच्या अवलादीचा नाही. गावाला घेणं ना देणं मी आणि संजी बघून घेईन. ते खरं हो, पण गावाला कुठं अक्कल? समाज मूर्ख असतो. बिघडला की कठीण. जन्माचा फास. ती गरवार हाय ते तिच्या घरात कळालंय का? बहुतेक कळलं असावं. कशावरून? तीच म्हणत होती. काल भेटली होती शाळेच्या पाठीमागच्या बोळात. एकूण तुम्ही कडेच्या टोकाला उभं राहिला आहात. मी कशालाच घाबरत नाही. मला एक सांगा हनुमंतराव, तुम्ही असा अवसान गळाल्यावानी का करताय? नाही तसं नाही. नाहीतर कसं? माझा मी मस्त खंबीर आहे अडचणी सोडवायला. तरीही काळजी वाटते. गावकऱ्यांना मी चांगलं ओळखतो. दाद्या पवार पाटलाचा मेहुणा लागतो. म्हणजे तो बी भडकणार. बाकीची म्हांगुळी बी गप्प बसणार नाहीत. मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं सरळ तुम्ही बदली करून घ्यावी. आणि पोरीचा प्रश्न? ती लगीन करायला तयार आहे ना. मग तिचा प्रश्न तिनं सोडवावा. ह्यो बी सल्ला काय वाईट नाही. आता अडचण काय झाली जगताप? एक तर ती भेटणं कठीण. भेटली तरी 1-2 मिनिट थांबती. बोलायला वेळच मिळत नाही. बरं, निर्णय घ्यायचा तर तो एका विचारानं घ्यायला हवा. त्यासाठी 1-2 तास निवांत टाईम भेटायला हवा. हे म्हणजे पंढरपूरच्या देवळात गेल्यावानी होतंय. मुंडकं विठोबा मोरं टेकवायचं, आतच बडवे ढकलतात. खराय. बघू, करू काहीतरी, काढू वाट.
आम्ही उघडे बंब बसून गप्पा मारत होतो. कपडे वाळत होते. पाणी प्यायला येणारी जनावरं धडपडत कपड्यावर येणार नाहीत याची काळजी घेत होतो. वाळलेले कपडे अंगावर चढवणार एवढ्यात कदमाचं चकणं पोरगं पळत आलं. धापा टाकत जवळ येऊन उभं राहिलं. "का र, वांडूर लागलाय वय माग?" "नाही गुरुजी, तुम्हाला हेडमास्तरांनी बोलावलंय." "कुठं?" "शाळेत. साहेब आल्यात." "बरं बरं, जा." आईला, त्यो भागाधिकारी इतका भिकार चोट लाभलाय. गेल्या महिन्यात असाच शनिवारी आला शाळा सुटताना. पोरं तर पुन्हा वर्गात बशिवलीच, पण संध्याकाळी 7 पावतर घामटा काढला आमचा. आज आणखी काय काय काढलंय देव जाणे. आम्ही दोघांनी बोलत गावंदरीजवळ आलो. तसं मी म्हटलं, "हे बघा मास्तर, आता मी जातो घरी. आणा, तुमची बी कापडं नेतो." तर मास्तर म्हणाले, "आता शाळा लांब आहे वय, जाऊया की सरळ शाळेकडनंच. असलं काय काम तर मी थांबीन, नसलं तर जाऊ आपण मिळून." शाळेत पोचलो तेव्हा सर्वत्र शांतता होती. पारावरचे रिकामटेकडे सोडले तर कुठंच काहीच नव्हतं. 7ही खोल्या बंद होत्या. ऑफिससुद्धा लावलेलं होतं. पारावरचा लिंब तेवढा शांतपणे सळसळत होता. आईला, कुठं कोण आहे शाळेत? पोरानं फशिवलं वाटतं. तेवढ्यात पारावर बसलेल्या घोळक्यातनं ज्योतिरामाचा पोरग्या शंकर्या उठला. कुत्र्यावानी पळतच आला. मास्तरला म्हणाला, "ए रामुसड्या, गावात राहायचं आहे का जायचं आहे?" "ए मिजासखोर, जीभ सांभाळून बोल." "जगतापा, मध्ये पडायचं काम नाही. तुला सांगीन मुंडक्यावर उभा करून मग." तेवढ्यात दाद्या टपकलाच. त्याच्या मागे पाटील, भाऊसाब, जाधव, कदम्या. बापरे, प्रत्येकाच्या हातात काठी. दादू पवारानं सरळ मास्तरचं गचुरं धरलं. मला म्हणाला, "ए हनम्या, फुटायचं बघ, मध्ये पडायचं नाही." "का र रामुसड्या, चुतमारीच्या, आमच्या पोरीबाळीसनी जन्मातनं उठवतोयस वय? तुझ्या आईला तुझ्या चिचुक्या एवढं तुकडं करीन. कसल्या नादात आहेस? पवारड्या, गचुरं सोड." "नाही सोडणार." "आईला तुझ्या, एवढं होऊन बी आमच्यावर आवाज काढतोयस वय?" दादूनं मास्तराच्या 2 मुस्काडात मारल्या. पाटलानं काठी टाकली. मास्तरनं बगल मारली तशी काठी चुकवली. डावा पाय त्यानं उचलला आणि जोर खाऊन दादूच्या पोटात हाणला. भाऊसाबाची काठी तडाडत आली तसा मीही भडकलो. टाळकं गरम झालं. आतापर्यंत गप्प होतो, पण सारं पाहिल्यावर राहावेना. कानफाट्यांनी बोका घेरावा तसा साऱ्यांनी मास्तरला घेरला होता. मी एका हिसक्यातच भाऊसाब उताना केला. काठी हाताला आली तसं अवसान वाढलं. अशी सणसणून काठी चालवली की तिघांची मस्तकं फुटली. शंकर्याला मी एका ठोक्यात भुईसपाट केला. पाटलावर काठी टाकेपर्यंत बाकीच्यांनी मास्तरला घोळसला. नाकातोंडात माती जाईस्तवर पालथा घातला. पण कितीही झालं तरी तो रामोशाचा पोर. तालमीत कमावलेलं बारीक चणीचं पण तगडं शरीर. त्यानं अंदाज घेऊन उचल खाल्ली. सळदिशी वर आला. दाद्याचीच काठी घेऊन त्यानं दाद्यालाच भिंतीसंगे रेटला. पाटील पाय तुटक्या वांडरासारखा खेकसू लागला. मला मागे ओढत म्हणाला, "हनम्या, मधी येऊ नक. वंशाला माणूस ठेवायचो नाही. कसा जिता राहतोय तेच बघतो मास्तर." पाटलाला तडाखा बसताच पाटलानं बोंब ठोकली. गाव जमलं. चांगल्या जाणत्या माणसांनी मध्ये पडून भांडणं मिटवली. तसा मास्तर म्हणाला, "ये डोंगरोबा, लय पाटीलकीचा मात चढलाय तुला. हे चांगलं नव्हं. आर, तुमच्या टोळीपैकी एकाला बी जिता ठेवणार नाही. जा जा, आज नाहीस म्हणून सुटलास, नशीब म्हणून सुटलायस,
पर तुझं हे नाटक लई दिवस चालू देणार नाही. काय करायचं ते कर. आधी कर मग बोल. हो हो करतो जा. शहाणा असलास तर उद्याच्या उद्या निघून जा गावाकडं. नाहीतर मर. नाटकात साऱ्या पब्लिकासमोर खांडोळी करीन. बर बर. मनगटात जोर असला तर करून दाखीव. शब्द खरा. तू बघत राहा. नाटक संपायच्या आतच मुडदा पाडतो. या गावाला माहीत झाला पाहिजे तुझा खूनच. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि किंग ऑफ स्टोरीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.